नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विनायक वाकचरे युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बाबा आज काय घेऊन आले माहिती आहे तुम्हाला? बाबा काय घेऊन आले? रसगुल्ले गुलगुले घेऊन आले। कोणी बनवले ते बाबा? कोणी बनवले गुलगुले? आजीने बनवले। कुठे गुलगुले? आता आपण आहे ना खाऊन बघूया गुलगुले कसे। दे करू तुम्हाला गुलगुले। घे वाक थोडस घे। लय त्रास होते आला हा ना मित्रांनो, या ठिकाणी गुलगुले आलेले दिसले तुम्हाला गुलगुले? हे आजीच्या कोमल हाताने बनवलेले गुलगुले आहे। आजीच्या कोणत्या हाताने? कोमल हाताने है ना। हा बाबा गुलगुले बनवले आजीने। थांबा 2 मिनिटं, तुम्हाला खाऊन दाखवतो मी। आता दाखव, खाऊन दाखव। दाखव बाद झाले बाबा, बाद झाले। आजीला व्हिडिओ दाखव। हा, आजीला निरोप द्या। गुलगुले गुलगुले केले म्हणायचं आजीला। हा 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 हा, एक नंबर लावले। काय म्हटलं? आजीला म्हणायचं काय गुलगुले केले नाही बा, पोरं म्हणे काय गुलगुले केले। हा 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 हा, एक नंबर लागले। काय भाकर देऊ? खरंच भारी बनवली बाबा। बाटली तुम्ही खाल्ले का? त्याने पाणी दादा। तुम्ही खाल्ले का? ओ हा, तुम्ही खाल्ले गुलगुले? खाल्ले? खोटं बोलताय बरं बाबा। खा बरं एकदा, खा ना एकदा। अहो खा खा, अहो खा खा, अहो खा, अहो खा खा। पहिली गोष्ट म्हणजे ना, हे बळच घेतले आजी। बाबांना गुलगुले आवडत नाही, बाबा बळच खाऊ राहिले। तुमच्या हातीचं काहीच नाही आवडत बाबांना। बाबा आता मागाशी काय म्हणते माहिती हा. का? मी माझ्या बायकोची बनवलेले गुलगुले आहे ना, ते रोज दुकानावर घेऊन जातो मी। आणि दुकानावर बायकोशी आठवण आली का मग एक एक गुलगुला खातो मी। गुलगुला खातो गुलगुले आ वगैरे नाही। बाबा लय दिवसांनी राहिले, काय म्हणता मग? काय त्याला दुकान लावायचं? कुठं कुठं लावायचं? कॉलेज समोर पोरे बागायला। कॉलेज समोर पुणे वाटी। बरं काय चालू तुमच्या दोघींचं? त्यांना नाही दिले गुलगुले खायला तू? खायचे तुम्हाला गुलगुले? इकडे बसा, आमच्या आजीने बनवलेले गुलगुले खा। हा इकडे बसा, ए मम्मी इकडे बस। इकडे भारी बनवलं बरं तसं आजीने गुलगुले। मग आजी गुलगुले तू खाल्ली का मम्मी? मी खाल्लं। खाल्लं? खास मम्मी बरं वाटतं मम्मी तुला? आता आपल्या युट्यूब फॅमिली सांग सगळ्यांना। सगळ्यांना सांगते मी, मला आता एकदम मस्त वाटतं। आज जरा चांगलीच बरी झाले मी, हा. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठले होते। हा, आणि मस्त सावरून बिवरून काय सारवून घेतलं? चारवलं नाही मी, ते रंग मारला। रंग मारला का? हं. बाबो, मम्मीकडे मला वाटलं मम्मीने सारून घेतलं, मम्मी म्हणते रंग मारला। दादा काय नाही आता या दोघींचं काय चालू? तुम्हाला खायचे गुलगुले? नाही ना, खा ना आता। कर ना इच्छा आजी कुठली व्हिडिओ कर. बनणार आहे, खा। आजीचं लय प्रेम आहे तुमच्यावर। इकडे आहे ना, इकडे बसून खा ना। काय म्हणे आजीचं? गुलाम खाल्लं नाही काय बिघडणार नाही, ते पोटात बरोबर जाईल। डायरेक्ट गुलगुले पटक पोटात उभ्या उभ्या। किती भारतीय असेल तुम्ही? हा काय मग बाकी मस्त आहे ना तुमचं? आजी बाबा तुम्ही पिशवी घेऊन निघाले होते का? फक्त गुलगुल द्यायला आलते का? काय चाललं काय नाही. बर आणि मग बाबाला मी टमाट्याची चटणी चपाती दिली आजीला खायला। गुलगुले कधी बनवले? सकाळी बनवले, गरम गरम दिसत नाही तुला? या वयात पण लय आजी बाबा गार झाले कुठून सांगू? गरम आहे करून गार लागते म्हणून नाही, पण आजी काय दिसतोय मी तू आज? है ना? आज म्हणजे रोजचा काय चुलीवर गुलगुले बनवले बाबा हे? कुठं बनवल्या? चुलीवर? बापरे बाप, भाजीवाले आवाज बघ तुला? हा वय भाजी घेऊन 4-5 किलो टक भाजीवाला का रोज येतात, रोज आवाज देतो मम्मीला। मम्मीचा भाजीपाला असला तर मम्मीला आवाज देते। मम्मी थोडीफार काकडी बिकडे असेल तर घेऊन ये ना आम्हाला। हा, तुम्हाला सांगू का, याचं जिमचं चालू झालं का माझ्या भोवती लागतो, पण आता मी त्याला आणून देईन शक्यच नाही कधीच। आतापर्यंत आणूनच देत आले। बाबा जाऊ तुम्ही त्याचा तो बाबा आणणार आणि त्याचा तो खाणार। हा, हा, तुझं तूच घेऊन येतो, तुझं तूच खायचं, तुझं तूच आणलं की शिजवायचं। नाही मला सांग, तू सांग युट्यूब फॅमिली मी आणलं की नाही किती आतापर्यंत? आता मी भरपूर नाही आणलेलं आहे मी, आहे ना हा, त्याला कच्च्या भाज्या खायच्या असेल तर कच्च्या भाज्या आणून दिल्या मी असेल। पण सॅलेड केवढं खायचं असतं कमेंट मध्ये सांगा, आमच्या भाजी एवढं कापून ठेवायचं। हा. सगळं नुकसान करतो, मग कशाला मी आणणार आहे? नाही मी नुकसान नाही करत, मी खातो ते। मी अजिबात नाही, आणणार. नुकसान करतो. आता कसं वाटेल मग मी आणून नाही देणार, स्वतः आणल्यानंतर कळण किती खायचं, बरोबर मम्मी, त्यासाठी मी आणून देणार नाही। तुम्हाला गुलगुले खायचे असलं आता खा। कमेंट मध्ये बरोबर आहे का चुकीचं माझं? हा
तुम्ही काय काय तीनदा म्हणते गुलगुले घ्या ना गुलगुले घ्या ना देईन ना तुला आहे ना आपले कुठे चालले पळून गुलगुले अय्यो, मी म्हटलं पण नव्हतं. अगं त्यांचा विषय बदलायचा कसा? गुलगुले कसं संपून टाकल मीच. तुमचा ह्या भाजीपाल्याचा विषय बदलू नका. पाहिलं हिला काय झालं मुंडी बोलून. भाजीपाल्याचा विषय बदलू नका, गुलगुले मध्ये आणू नका. हा आणि बाबा उद्यापासून तुम्ही लवकर गुलगुले घेऊन यायचा. आजीला म्हणा सारखे पोरांना गुलगुलेच आवडते. काय आजीला म्हणायचं वरून आजीला म्हणायचं अगं बाय बाय बाई काय गुलगुले बनवती तू बर का. बाबा कसे लाजले बघा. बाबा कसे लाजतो. तुझ्या गुलगुल्याने ते नातवंडाला खुश झाले म्हणायचा. भाऊ तुम्हाला माहिती ना हा किती कॉमेडी आहे. आणि वरून म्हणायचं बाबा अभिषेक लावले बायको कोणाची कोणाची बाबांची मी तेच म्हटलो काय नेमकी विषय चालला. बाय विषय नका तुम्ही बा काय म्हणे संदीपला काय नाही मिशा ऐक तुला म्हणे मिशा वाढ त्या तेवढ्यावरती मिशा येत नाही. एवढेच फिरतो बाबा. बाबा द्यावा एकदा ताव मिशीला. एकदा तावलं बाबा विषयला काय द्या ना द्या ना. आता देतील बघा. बघितलं वरती असा आकडा पडला पाहिजे बाबा. आकडा नाही पडतो. परत रे. मिशा कमी केला आता. तुमच्या मिशा कमी केलं कधी केलं कमी बा दाढी नाव्याकडे केलं बा दाढी बिडी करून आलेली आज. नाही पण आज लय चिकणी बाबा घरीच दाढी करते नेहमी. नालीकडे घरीच करते ना मग मी घरी दाढी करून आली. कारण की त्यांच्या दाढीला नाव्याचा हात लागला की नाव डायरेक्ट 70 रुपये घेतो बाबाकडून. हा आणि बा मग काय करते कुठं झाड बा फक्त 10 रुपयाचा प्लेट घेऊन जाते. 10 रुपयाचा म्हणतो 2-3 रुपयाचा. हा हा बाबा खोरं आहे ना तुमची सॉरी. आज आहे ना गावाकडे त्याला खोरं म्हणतात. मातीवरच नाही हो मातीवरला गाल ओढून जाईल तुमचा आता. गावाकडे ना त्याला खोरं म्हणतात. ते असं नसतं दाढी करायचं. काही काही जिल्ह्यात वापरतो बाबा जिल्ह्यात नाही वापरत. बाबा खोरं वापरतो. कोरं म्हणजे माती वाढायचं नाही बरं का. दाढी करायची. दाढी करायचं खोरं वापरतात बाबा. आहे ना बाबा का माती ओढायचं. बाबा पण काही म्हणा बरं का. आज आजीने लय चकाचक पाठवली होती मला घरी. ती चकाचकच ठेवती दादाला. हा आता नाही बाबाच बारीक बाबा ओळख त्या. नाही दादा गठरीचं काम करते ना चप्पल शिवायचं त्याच्यामुळे मग ते चपला कोणाच्या घाण चपला असत्या कोणाच्या कशा राहत्या मग त्याच्याने कपडे खराब होत्या. असं आहे का. बाबा पण एकदम व्यवस्थित लय भारी काम करतो बाबा तुम्ही. बाबा खाल्ले माझ्या आणि एक मित्रांनो कसं माहितीये का बाबाने चप्पल शिवली ना तुटत तर नाही आजी. बाय किती गुलगुले खाल्ले विनून तू खाल्लं का एक तरी. अगं मग मी आजीवर प्रेम लागते तेवढं. मग त्याचं प्रेम आजी आवडता मला देते. आजीला माहिती पोरं काय खातील आवडीने. आजीला माहितीये विनूला गुलगुले लय लहानपणी आवडतात. ना बाबा मस्त पैकी असे मासे धरून आणायचे नदीतून. नदीतून म्हणजे धरलेलेच मासे आणायचे बाबा आणि म्हणायचे ए धर बाई बनव आमच्या नातवंडाला खायचे. नातवंडाले लांबून आले अगं मम्मी मुंबईवरून आल्यावर ना आता मुंबईवरून आले. आणि त्याचे ना आमच्या त्या छोट्या घरी ना आजीच्या घरी लाईट नसायची ना मग ती एक कोणतं म्हणताय का मम्मी त्याला ते कंदील. कंदील. हा कंदील पण होता असं हातात यायचं. आणि दुसरी गोष्ट ते बत्ती पण त्याला ना सुतळे बितळे बांधून असे वर काढायचे. आयुष्य बत्ती मध्येच गेलं माझं तर. आता काय माझा विनू झाला तरी मला लाईट नव्हती माझ्या आईच्या घरामध्ये. तुम्हाला काय सांगू माहितीये का. बाबा लाईट आली दुसऱ्याच्या घरात. जन्म काय झालेला कुठं झालं. विनूचा जन्म झोपडपट्टीतच झाला झोपडीमध्ये. हा ना झोपडीमध्ये पण ना बाई विषय जय शेवळ हॉस्पिटल कुठे आलं तुमचं मध्ये. करते शिवाजी करते. बाबाला शेवळे हॉस्पिटल आठवत. तुम्हाला मी कधीतरी गेले ना विनूचा लहानपणाचा दवाखाना दाखवून हाय असाच आहे. त्या दिवशी मी संदीपला सांगितलं इथं मी विनूला दवाखान्यात घेऊन यायचे. नाही मला सांगितलं होतं. तुला सांगितलं. हा मी याला गाडी घेऊन गेलो होतो मग. हा बरोबर आपण जागी का चालू होतो मग मी जागेकडे चाललं होतं ना तेव्हा मी सांगितलं. मग बाबा मी कोणत्या हॉस्पिटल मध्ये आलो बाबा सांगते तू माझा रोडला बाबा आताच गेली आहे बाबाची गेली. हा मग मला माहिती मी कुठे चालू होतो हॉस्पिटलला. मला कसं काय माहिती असणार बाई. बघा ते दोघं बसले काय काम नाही करते काही नाही बघा कशी बसले तोंड बघा आमचं कामावरून बसले. तर आता मित्रांनो बाय बाय. मी सगळ्यांनी तुमच्या बोलण्याच्या नादात गुलगुले संपवले. असे गुलगुले संपवले.
बघा किती गुलगुले राहिले आता तुम्ही बघा व्हिडिओच्या सुरुवातीला किती गुलगुले आता किती राहिले. बाय बाय करा एकदा. बाय बाय बाय. बाय बाय.